कला क्षेत्रापासून दूर असलेले कलाकारांचे जोडीदार काय करतात, त्यांचं प्रोफेशन काय, याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येक चाहत्याला असते. आपले लाडके कलाकार मालिका, सिनेमे आणि नाटकांच्या माध्यमातून आपल्याला दिसतात, पण त्यांचे जोडीदार काय करतात, ते कोणत्या क्षेत्रात काम करतात, याची उत्सुकता खूप जणांना असते. आज जाणून घेऊया अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा नवरा स्वप्नील राव याच्या प्रोफेशन बद्दल बरंच काही. मृण्मयीने आजवर अनेक मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे, पण मृण्मयी खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचली ते कुंकू या मालिकेमुळे. तिने 3 डिसेंबर 2016ला स्वप्नील राव सोबत लग्नगाठ बांधली. स्वप्नील आणि मृण्मयीचं अरेंज मॅरेज असून स्वप्नील हा कलाक्षेत्रापासून पूर्णपणे दूर आहे. स्वप्नील हा बिझनेसमॅन आहे. तो अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये डायरेक्टर या पदावर होता. सध्या स्वप्नील मोबिझोन या प्रायव्हेट कंपनीमध्ये मॅनेजिंग डिरेक्टर आहे. शिवाय लहान मुलांचे प्रोडक्ट्स तयार करणाऱ्या नॅप मॅट या कंपनीचा तो फाउंडर आहे. शिवाय स्वप्नील आणि मृण्मयी दोघांनाही शेतीची खूप आवड आहे. महाबळेश्वरमध्ये त्यांचा फार्म हाऊस सुद्धा आहे. दोघंही फळं आणि भाज्यांची शेती करतात. शिवाय नील अँड मोमो नावाचा त्यांचा स्वतःचा ऑनलाईन स्टोअर सुद्धा आहे. या स्टोअरमध्ये दोघंही सोप्स अँड शॅम्पूजचा बिझनेस करतात. सोशल मीडियावर त्यांच्या फार्म हाऊसवरचे फोटोज आणि व्हिडिओजही दोघंजण शेअर करतात. तिला सुद्धा स्वप्नीलने नेहमीच तिच्या कामात सपोर्ट केलाय. शिवाय दोघंही अनेकांना कपल गोल्स देतात. नुकतंच मृण्मयीची धाकटी बहीण गौतमीचं लग्न झालं आणि तिच्या लग्नातले त्यांचे क्यूट फोटोजही लक्षवेधी होते. तर ट्रेंडी आउटफिट्समध्ये दोघंही कपल गोल्स देत होते. तुम्हाला स्वप्नील बद्दलच्या खास गोष्टी कशा वाटल्या आणि ही जोडी तुम्हाला किती आवडते हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.